नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खावबली। आज आपण आलो आहोत जुईनगर स्टेशन जवळ व्हॅलेंटिनो आईस्क्रीम। मित्रांनो, हे आईस्क्रीम सांडपाण्यामध्ये असून 1 वर्ष झाला आहे आणि खरंच या आईस्क्रीमची चव खूप उत्कृष्ट आहे। मी एकदा दोनदा इकडे व्हिजिट केली होती, नंतर विचार केला तर व्हिडिओ का नाही करावा। तर आपण जाणून घ्या यांच्या ओनरकडून की यांच्याकडे कुठले कुठले आईस्क्रीम्स आहेत आणि कुठला आईस्क्रीम प्रसिद्ध आहे। या नमस्कार दादा। हाय, मला सांग तुमचं नाव काय? अक्षय पडवळ. अक्षय पडवळ। अक्षय, हे आईस्क्रीम पार्लर होऊन किती दिवस झाले? ऍक्च्युली आता 29 एप्रिल 1 वर्ष होणार. अच्छा, वर्ष होईल। हार्दिक अभिनंदन। थँक्यू. तर मी जस्ट माझ्या व्ह्युअर्स लोकांना सांगितलं, मी आधी 1-2 आईस्क्रीम खाऊन गेलो होतो, तर मला हे शूट करायचं होतं कुठल्याही परिस्थितीत। तर मला सांग, आपल्याकडे किती व्हरायटीज ऑफ आईस्क्रीम्स मिळतात आणि कुठला जास्त प्रसिद्ध आहे? फ्लेवर्स तर भरपूर आहेत. ऍक्च्युली 20+ फ्लेवर्स आहेत. अच्छा. आणि बेस्ट सेलर म्हणजे रेड गाव आहे. अच्छा. नंतर बेल्जियन चॉकलेट आहे. अच्छा. मँगो आहे. अमेरिकन ड्रायफ्रूट आहे. आणि पंचगन डिलाइट इंटर बरेच फ्लेवर्स आहेत. अजून पण आहेत, पण आता कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी ते ठेवतो. अच्छा, तू कस्टमाइज आईस्क्रीम देतोस? असॉर्टेड मिक्स आईस्क्रीम, जर मला ऍपल किंवा मला कस्टर्ड ऍपल पाहिजे असेल किंवा जॅकफ्रूट पाहिजे असेल, तसं काही प्रकार आहे तुझ्याकडे? हो, आहे. कस्टर्ड ऍपल आहे. नंतर आणि अजून एक गोष्ट, हे आईस्क्रीमच का, म्हणजे तुझ्या डोक्यात काय कल्पना सुचली की मला आईस्क्रीम पार्लरच उघडायचं आहे असं? मला ऍक्च्युली कॅफे हवा होता सध्या. अच्छा, कॅफे. कॅफे सारखेच ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा ॲम्बियन्स पूर्ण कॅफे सारखाच आहे। मग हे आईस्क्रीम का निवडलंस तू, की हे अट्रॅक्शन म्हणून निवडलंस? अट्रॅक्शन टाइप. अच्छा, सॉर्ट ऑफ अट्रॅक्शन. अच्छा, आईस्क्रीम व्यतिरिक्त काय काय सेल करतोस तू? आईस्क्रीम व्यतिरिक्त आमच्याकडे पास्ताच आहे. नंतर पिझ्झा आहे. फ्रेश डो पिझ्झा डो इकडेच बनवतो. अच्छा, डो इथेच बनवता? हो. ओके. त्याच्यानंतर मग अजून ड्रिंक्स आहेत, रिफ्रेशमेंट आहेत, कॉफीज आहेत, कोल्ड कॉफी, बोबा टी आहे, कॉर्न डॉग्स आहेत. अच्छा, कॉर्न डॉग्स म्हणजे कोरियनचेच का? तेच. हो, नाईस. ते कॉन्सेप्ट मला वाटतं नवी मुंबईमध्ये खूप कमी आहे. हा, कॉर्न डॉग्स ते नाही आहे. मोस्टली ते खारघर साईडला वगैरे. अच्छा. पण इकडे आता न्यूच आहे. अच्छा, हे न्यूच आहे. आपल्या सांडपाड्यामध्ये न्यू आहे. सांडपाडा जुईनगर या डिस्टन्समध्ये नवीन आहे. ओके. आणि संडेज पण बनवतो ऍक्च्युली आम्ही. अच्छा, मला तू दाखवू शकतोस का? आता मित्रांनो, आपण बघूया आईस्क्रीमचे फ्लेवर्स बघूया. तर मला सांगू शकतोस तू आपल्याकडे कुठले कुठले फ्लेवर्स आहेत? हा कुठला फ्लेवर आहे? टेंडर कोकोनट आहे. अच्छा. कस्टर्ड ऍपल आहे. ओके. हा वाला? हा ब्लॅक फॉरेस्ट आहे. तो बटरस्कॉच, राजभोग, हा रेड गोवा, तर हा पंचगनी डिलाइट आहे. हे मिक्स बेरीजचा ऍक्च्युली, सगळ्या बेरीज मिक्स्ड आहेत. हा खजूर अंजीर आहे, जामून आहे, काजू किशमिश, आणि अजून इथे पण आहेत. सो रोस्टेड आल्मंड आहे, नंतर चॉकलेट चिप, नंतर अमेरिकन ड्रायफ्रूट आहे, मिक्स सगळे ड्रायफ्रूट जेलीज वगैरे त्याच्यात. हा ब्लॅक करंट आहे, केसर इलायची, रोज गुलकंद, मँगो, चॉकलेट चिप, मस्क मेलन आहे आणि व्हॅनिला आहे. अजून स्ट्रॉबेरी वगैरे पण आहेत. स्ट्रॉबेरी आहे, पिस्ता आहे, आणि कॉफी, नंतर मग अजून मावा मलई, मिठा पान, हे सगळे फ्लेवर्स आहेत. तर आपण साधारणपणे काही ऑफर ठेवतो अशी आपल्या व्ह्युअर्ससाठी? व्ह्युअर्ससाठी ऍक्च्युली माझी एक ऑल टाइम ऑफर आहे. म्हणजे स्टुडंट आयडीवर 300च्या वर बिल झालं असेल तर स्टुडंट आयडीवर 10% ऑफर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, स्टुडंट्स लोकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे. त्यांची आयडी कार्ड दाखवा आणि 300 रुपयाच्या बिलवर 10% डिस्काउंट, थेट फ्लॅट 10% ऑफ. छान 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 गोष्ट आहे. आता मला सांग, मला तू कुठला आईस्क्रीम देऊ शकतोस? आता एक मेकिंग मला दाखवतो कुठली आहे. रेड गोवा देतो. हा, बघू. सो ही आता रेड गोवा आईस्क्रीम आहे, तुम्ही टेस्टला देता, आणि हे आमचा बेस्ट सेलर आहे. अच्छा, तुमचा बेस्ट सेलर आहे. हां. सो आता याच्यावर आम्ही ऍक्च्युली मसाला टाकून सर्व करतो. हो, म्हणजे जे ऍक्च्युली पेरूवर आपण मसाला टाकतो तसंच काय? वाव, छान. म्हणजे ते मीठ आणि तिखट असतं जे आपण खातो तसं. मित्रांनो, बघू शकता, जसं आपला पेरू असतो त्याच्यावर मीठ टाकून जसं आपला पेरूवाला देतो तसंच काहीतरी प्रकार यांनी केला आहे. आईस्क्रीमच्या स्कूपवर मसाले स्प्रिंकल करून दिले आहेत. टेस्ट करून बघूया की चव कशी आहे. बघू शकता बघा. शब्द कमी आहे, खरं सांगा काय, मला जणू असं वाटतं ना, मी पेरूला पील करून अक्षरशः पेरू खात आहे. जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण यांचे 4 फ्लेवर घेतले आहेत. गुआवा तर आपण ऑलरेडी दाखवला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण घेतला आहे कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ, त्यानंतर मँगो फ्लेवर, त्यानंतर ब्लॅक करंट. तर आपण या तिघांची चव चाखून बघूया काय टेस्ट आहे यांची. आईस्क्रीम खाताना मध्ये मध्ये सीताफळाचे चंक्स लागत आहेत, ते अजून सुंदर लागत आहे खाताना, इन्हान्स करत आहे आईस्क्रीम फ्लेवर. आता मँगो ट्राय करून बघूया. अप्रतिम, खरंच सुंदर आहे खूप. आता हा सर्वात फेवरेट माझा ब्लॅक करंट. माझा फेवरेट या आईस्क्रीमचं कारण काय माहिती आहे का? कारण 12 महिने तुम्हाला ब्लॅक करंट मिळेल आणि टेस्टला पण जबरदस्त असतं. कुठेही जा तुम्ही, तुम्हाला ब्लॅक करंट हे आईस्क्रीम जबरदस्तच भेटणार. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी फ्रेश डो बनवला जात आहे. म्हणजे हे लोक कुठलंही फ्रोझन पीठ वगैरे यूज करत नाही किंवा पिझ्झा बेस यूज करत नाही. डायरेक्टली इथे लाटला जातं पिझ्झाचा बेस. सॉस जात आहे, हा युजली पिझ्झाच्या वरती जातो बेससाठी, जेणेकरून की पिझ्झा थोडं टँगी किंवा आंबट थोडी टेस्ट येते पिझ्झाला. हा पिझ्झा पण आपण बनवतो ताई की आपण बाहेरून आणतो? पिझ्झा बेस हा, बनवतो इथे. अच्छा. पिझ्झा बेस सुद्धा इथे बनला जातो मित्रांनो. पूर्ण तुम्हाला फ्रेश भेटेल, कुठलीही गोष्ट प्रिझर्वेटिव्ह नाही आहे व्हॅलेंटिनो मध्ये. आता हे काय आहे? हा कुठला सॉस आहे? येल्लो सॉस आहे. हा येल्लो सॉस. हा मस्टर्ड सॉस आहे का? चीज. चीज सॉस आहे, येल्लो चीज सॉस. आता या ठिकाणी आपलं चीज सर्वांना आवडणारं, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जे आवडतं म्हणजे चीज. आता हे चीज कुठलं चीज आहे ताई सांगू शकता का? अमूल चीज. अमूल चीज म्हणजे हे प्रोसेस चीज आहे ना? हा, प्रोसेस्ड. ओके. या चीजचं नाव आहे मोझरेला. बघू शकता तुम्ही, चीज जाम भन्नाट होणार आहे मित्रांनो. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय व्हेजीज वगैरे येणार आहेत का ताई? हो. हा कुठला मसाला आहे ताई? इन हाऊस पिझ्झा सीझनिंग. अच्छा, इन हाऊस पिझ्झा सीझनिंग आहे, म्हणजे यांचा घरगुती मसाला यांनी बनवला आहे. जबरदस्त. आता या ठिकाणी ग्रीन ॲलोपिनो आणि ब्लॅक ऑलिव्ह, जे अत्यंत हेल्दी असते. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण मगाशी जो पिझ्झा बनवायला घेतला होता, फार्म हाऊस पिझ्झा, तो रेडी झाला आहे बघा. असा दिसतो पिझ्झा, मस्तच. चीज फुल बघू शकता तुम्ही. आता आपण याची बाईट घेऊन बघूया काय चव आहे याची. जाम गरम आहे. त्याचे जे इन हाऊस सीझनिंग होते ना, ती कमाल लागते पिझ्झामध्ये. थोडं तिखट आंबट, व्हेजीस पण सर्व मस्त झाले, एकदम जबरदस्त आहे. सो मित्रांनो, आता या ठिकाणी आपला दुसरा पिझ्झा आला आहे, तो म्हणजे मार्गरिटा पिझ्झा. याच्यामध्ये सिंपल आपण चीज बेस आणि यांचे सीझनिंग बेसच सांगितले होते, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याची चव करून बघूया आपण. गमम आहे.
मित्रांनो मी बऱ्याच ठिकाणी पिझ्झा खाल्ला आहे, बऱ्याच ठिकाणी सेम टॉपिंग असते, जास्त काय नसतं फरक. पण यांची खासियत ना मित्रांनो, यांचा जो बेस आहे जास्त कडक नसून बघू शकता व्यवस्थित शिजला आहे. सर्व बेसचं कमाल आहे यांचं मित्रांनो. आणि अतिशय मी असं म्हणू शकत नाही की खूप हेल्दी आहे करून, ठीक आहे, पण होम बेस आहे, प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. मित्रांनो उशीर करू नका. जर तुम्ही सानपाडा किंवा नवी मुंबई भागात आहात ना, व्हॅलेंटिना लवकर भेट द्या. त्यांचे जे आईस्क्रीम्स आहेत फ्लेवरचे ते सुद्धा टेस्ट करा. ओके, आणि याचा पिझ्झा सुद्धा. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी मुलांनी व्यवसाय सुरू केला आहे, ठीक आहे. एकच वर्ष आलं तरी व्यवसाय सुरू करून त्याला भरभरून प्रतिसाद द्या. मराठी माणसाला जर आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करणार. सो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. व्हॅलेंटिनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, तर आणि अत्यंत एक धमाकेदार ऑफर ठेवली आहे. फ्री आईस्क्रीम 1 तासासाठी मुबलक आहे, 6 ते 7 बरोबर. आणि तारीख 20 and 29 एप्रिल. 28 आणि 29 एप्रिलला 1 तास फ्री आईस्क्रीम. कुठलीही आईस्क्रीम घ्या फ्री. तर लवकरात लवकर लक्षात ठेवा ही डेट आणि सेव्ह करा डेट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या नोटमध्ये. धन्यवाद.